नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या पुस्तकातील भाग 4. चला तर मग सुरुवात करूया. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसे जड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्यांजवळ नेऊन पाहिले. 1:25. त्यांनी कानोसा घेतला. एरवी एकसारखा गरजत, कल्लोळत, फेसाळत असलेला मुंबईचा जनसागरसुद्धा यावेळी शांत होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी? ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेली शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पण ते कसे शक्य आहे? तसले चमत्कार पुराण कथांत घडतात, 20व्या शतकातल्या माणसांच्या संसारात नाही. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवती आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे. हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली. आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले, पण काही केल्या त्या वेड्यावाकड्या कपट्यांतून संपूर्ण चित्र तयार होईना. त्यांना अंधुक अंधुक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री? छे! नंदा? छे! अश्वत्थामा? भळभळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून, ते हात पुरुषाचे होते. स्वप्नाच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरिता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागी आहे? काय करते ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धोधो पावसात वळचणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली. टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे. तेव्हा नंदा काहीतरी वाचीत बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती तिच्या बिछाण्यावर येऊन पडली असावी, असा त्यांनी तर्क केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती? दादांनी ते सारे कागद उचलले. खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायांजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोलीबाहेर पडले. दादांनी नंदाच्या पत्रातली पहिली ओळ पुन्हा वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. दादा चमकले. कॉलेजच्या सहलीसाठी किंवा नात्यातल्या लग्नाकरिता नंदा क्वचित बाहेरगावी जाई, तेव्हा तिच्याकडून येणाऱ्या पत्रात दादांना सप्रेम नमस्कार असा मायना असे. आज तो बदलला होता. तीर्थरूप दादांच्या चरणी हे शब्द नंदा नकळत लिहून गेली होती. दादांना वाटले, दुःख माणसाला अंतर्मुख करते हेच खरे. ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते. त्याशिवाय का नंदाने हा मायना लिहिला असेल? दादा अधीरपणाने वाचू लागले. तीर्थरूप दादांच्या चरणी नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार. दादा, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना? मगाशी खोटं बोलले मी तुमच्याशी. ते सारखं मनात डाचतंय. म्हणून जेवून खोलीत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसले. शिवाय खरं सांगू, हल्ली स्वस्थ झोपच येत नाही मला. अंथरुणावर पडले की मन भरकटू लागतं, धुळीच्या वावटळीत सापडतं. खोलीत काळोख झाला की नाही नाही ती चित्र दिसू लागतात. मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते माझ्या मनाची. आठवणीची गिधाडं आपल्या आधाशी पंखांचा फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नखं माझ्या काळजात खुपसून जाऊ देते. संध्याकाळी
मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दासबाबूंच्या घरीही गेले नव्हते. मी आणि शेखरनं ज्या ज्या ठिकाणी गुजगोष्टी केल्या होत्या तिथं तिथं मी वेड्यासारखी भटकत होते. भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते. कलासागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगीबेरंगी कागदी होड्या, त्यांतील एखादी तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी वेडी आशा उराशी धरून मी फिरले. भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्हा दोघांच्या भेटीगाठीची प्रत्येक जागा मी पाहिली. आसवांच्या फुलांनी त्या प्रत्येक समाधीची पूजा बांधली, पण मन थाऱ्यावर येईना. मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या लांबरुंद रस्त्यांतून माणसं मुंग्यांसारखी फिरत होती. ही सारी काळी गोरी, भलीबुरी, गरीब श्रीमंत, लहान मोठी माणसं जिवंत आहेत आणि माझा शेखर मात्र. ती माणसं पाहून मनात येई, देव किती निर्दय आहे, किती कृपण आहे. लाखो लोकांत एखाद्याच्या वाटेला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावला? मृत्यूचं हे काळकुट्ट कोडं मला कोण उकलून दाखवेल? हळहळत, चरफडत, तडफडत मी आजचा सूर्य पाहिला. लाल, गुलाबी, केशरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर दुथडी भरून वाहत होती. गतवर्षी असाच झगमगता सूर्य आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता. तो पाहूनही आम्ही अतृप्तच राहिलो होतो. त्यावेळी नैऋत्येकडल्या लालभडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता, नंदा, तुझ्या संगतीनं माझ्यासारख्या गद्य माणसाला सुद्धा काव्य सुचायला लागले. समोर पहा ना जरा, कुंकवाचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लागून लवंडला आहे. त्यातलं सारं कुंकू आभाळात पसरलं आहे. शेखरच्या या बोलण्याचं मला मोठं कौतुक वाटलं होतं तेव्हा. मी थट्टेनं त्याला म्हणाले, नवकवी होण्याची लक्षणं दिसत आहेत ही. आज ते सारं आठवलं. त्याचं ते बोलणं ही पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय, देव जाणे. काळोख पडला तरी माझी भ्रमंती सुरूच होती. त्या भ्रमिष्ठ मनस्थितीतच मी समुद्रावर गेले. तेथे वाळूत बसून शेखरनं आणि मी भावी सुखाचे कुतुब मिनार उभारले होते, पण ते बिचारे सारे वाळूचे मिनार ठरले. दुर्दैवाच्या एका अजस्त्र लाटेनं ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. अंधार दाटत होता. गर्दी हळूहळू विरळ होत होती. ध्यानीमनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाग फुतकारत बाहेर यावा तसा त्या अंधारातल्या एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला. वाटलं हृदयात पेटलेला वणवा समोरच्या अथांग पाण्यात विझवून टाकावा. मृत्यूच्या यक्षप्रश्नाचं उत्तर मृत्यूखेरीज दुसरं कोण देऊ शकेल? मी बसले होते ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली. जवळपास कोणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं. गौरीहर पूजन बोहल्याकडे जाणाऱ्या वधूसारखी मी त्या मृत्यूला माळ घालण्याकरता पुढं जाऊ लागले. पाणी गुडघ्यावर आलं. आणखी थोडं पुढे गेलं की माझे पाय लटपटू लागले. काळजातली धडधड नगाऱ्याच्या आवाजासारखी वाटू लागली, पण मन सुन्न होतं. मस्तक बधीर होतं. एखाद्या काळसूत्री बाहुलीसारखी मी एक एक पाऊल पुढं टाकीत होते. मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या मनाला विसावा मिळेल या आशेनं. त्याच क्षणी तुमची आठवण झाली मला. काळ्याकुट्ट आकाशात वीज चमकावी तशी तुमची माया डोळ्यांपुढं मूर्तिमंत उभी राहिली. मी इंटरच्या वर्गात होते तेव्हा विषमज्वर झाला होता मला. जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी. तुम्ही मात्र माझ्या पाठीवरनं हात फिरवत रात्रभर बसून होता. तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारलं असावं. त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले. तुमचा तो वत्सल हात मृत्यूच्या त्या महाद्वारात एकदम माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. पुढं जायचं नाही असा इशारा देत. काही क्षण तशीच पाण्यात उभी होते मी. मिलिंदचा ताण्हेपणीचा साईसारखा मऊ दुधासारखा गोड पापा मला आठवला. मिलिंदला सांभाळ हे अक्काचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले. माईची अबोल करुण मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. अक्का गेल्यापासून ती कष्टीच आहे. मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं की त्या दुःखात भर घालायची. मी मृत्यूचं दार किलकिलं केलं होतं. ते हळूच लावून घेतलं. त्याच्याकडे पाठ फिरवली. भित्रेपणामुळे असेल, तुम्हा सर्वांच्या मायेमुळे असेल, जगण्याची इच्छा हीच माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळं असेल, मी जीवनाला सामोरं जायचं ठरवलं.
मग त्याची मुद्रा कितीही उग्र असो, त्याची दृष्टी कितीही क्रूर असो, त्याचा स्पर्श कितीही काटेरी असो. कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेहरूंनी लिहिलं होतं, लिव्ह डेंजरसली. तो संदेश घोकीत मी मृत्यूचा निरोप घेतला. पण परवा बसमध्ये एक पाठमोरा तरुण मी पाहिला. हुबेहूब शेखरसारखा दिसत होता तो. तो भास एखाद्या सुरीसारखा माझं काळीज कापीत गेला. खरंच दादा, हे असं किती दिवस चालायचं? 5 महिने होऊन गेले तरी माझं दुःख पहिल्या दिवसाइतकं ओलं आहे. माणसानं मागचं सारं विसरून जायला हवं हे मला कळतं. मन गुंतवायला हवं मी कशात तरी. सारखा विचार करते, मानवी जीवन हा केवळ लहरी नियतीच्या तालावर चालणारा क्रूर खेळ आहे का? या विश्वसंसाराला काही अर्थ आहे की नाही? प्रीतीचा काय अर्थ? काही केल्या या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. काय करू मी? नोकरीत मन गुंतविल्याने ही टोचणी कमी होईल का PhDच्या अभ्यासात? दादा, तुम्ही मला मुलासारखं वाढविलत. नंदा, हाच माझा आनंद असं नेहमी म्हणत आलात. तुम्ही मला निर्भय बनवलं, विचार करायला शिकवलं. बुद्धीच्या निकषावर माणसानं प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी असं लहानपणापासून तुम्ही माझ्या मनावर बिंबवलं. पण आकाशातल्या कुऱ्हाडीच्या या पहिल्याच घावानं मी अशी घायाळ झाले. माझी मलाच खंत वाटते याची. असं का व्हावं? गेले 3-4 महिने मी या प्रश्नाचा विचार करीत आहे. मला वाटतं पुस्तकांच्या विशाल, सुंदर पण स्वप्नाळू जगात मी वाढले. सुखवस्तू पांढरपेशांच्या टिचभर जगात मी वावरले. आईबापांनी मायेच्या उबदार शालीत सदैव गुंडाळून ठेवल्यामुळं बाहेरच्या ऊन पावसाची, वादळ वाऱ्याची आणि हातपाय गारठवून टाकणाऱ्या थंडीची ओळखच झाली नाही मला. मग त्यांच्याशी झगडण्याचं बळ अंगी कसं यावं? ज्या जगात मी वाढले ते अंगठीवरल्या खड्या एवढं. या खड्यात जे जीवन प्रतिबिंबित झालं ते मी पाहिलं. ते सारं परीट घडीचं. कुठं डाग नाही की कुठं सुरकुती नाही. पुष्करिणीसारख्या या शांत जगात मी लहानाची मोठी झाले. प्रीतीचं, द्वेषाचं, शौर्याचं, क्रौर्याचं, जीवनाचं, मृत्यूचं सारं तांडव मी पाहिलं ते शेक्सपियरच्या नाटकांत, महाभारतातल्या पात्रांत. रोमिओ अँड ज्युलिएट मी वाचलं तेव्हा अक्काच्या लग्नाची आठवण झाली मला. त्या लग्नात प्रेम हा शब्द एकदासुद्धा कुणी उच्चारला नव्हता. तिथं होता हुंडा, तिथं होते मानपान, तिथं होते रुसवे फुगवे. हे सारं मनात आलं म्हणजे वाटतं खोट्या सुशिक्षितपणाची ही जन्मजात कवचकुंडलं दूर फेकून द्यावीत. या अफाट जगातल्या असंख्य माणसांतलं एक माणूस म्हणून जगावं. जो पेला ओठांना लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसत मुखानं घ्यावेत. आपल्या वाट्याला जे जीवन येईल ते दोन्ही बाहू पसरून कवटाळावं. माई फारशी शिकलेली नाही. तिनं शेक्सपियर वाचलेला नाही. पण तिच्यापाशी दुःख पचवण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरोखरी श्रद्धा आहे. अक्का गेली तेव्हा मिलिंदला पोटाशी धरून ती 2च शब्द बोलली, देवाची इच्छा. काळजाच्या फुटलेल्या धरणाला या 2 शब्दांनी बांध घातला तिनं. तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जीवाच्या आकांताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाले आहे. ही माझ्या एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही. आमच्या पिढीचं दारुण दुःख आहे हे. आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची हा आमच्या पुढला खरा प्रश्न आहे. पत्र खूप लांबलं. तुमच्याशी हे सारं नीट बोलता येईल असं वाटेना म्हणून लिहित बसले. हे सारं लिहिल्यामुळं किती हलकं वाटते म्हणून सांगू. माझी कसलीही काळजी करू नका तुम्ही आता. उद्या दासबाबूंच्याकडे जायचं आणि PhDच्या विषयांसंबंधी त्यांचा सल्ला घ्यायचा असं मी ठरवलंय. मग 2-3 वर्षांनी आपल्या दारावर पाटी लागेल. डॉक्टर अलकनंदा देशपांडे, MA PhD. ती पाटी वाचून मिलिंद म्हणेल, मावशी तू डॉक्टर झालीस ना, मला औषध दे की मग. मात्र ते अगदी गोड गोड हवं हं. तुमची नंदा.